नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज करणार आहे ताकाची कढी. हे ताक घरगुती पद्धतीनेच बनवलेलं आहे. त्याची आपण कढी करणार आहोत. अजिबात फाटत नाही, व्यवस्थित बनली जाते. तर त्यासाठी मी इथे ताक घेतलेलं आहे. सायसाठून त्याच्यापासून लोणी काढलेले आहे आणि राहिलेलं हे ताक आहे. हे घरगुती ताक आहे. ते एवढ्या प्रमाणातच पातळ असतं किंवा थोडं घट्टसरसुद्धा असू शकतं. तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन घालायचं आहे. थोड्या वाटीमध्ये ताक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बेसन. मिक्स केलेले बेसन हे ताकामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. त्यानंतर इथे जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, ठेचलेला लसूण, जिरं, मिरची घेतलेली आहे. इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की 1.5 चमचा तेल घालायचं आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग घालायचं आहे. चांगली फोडणी झाली की त्यामध्ये कढीपत्ता, ठेचलेला लसूण, जिरे, हिरवी मिरची आहे ती टाकायची आहे. तुम्ही कट करून पण टाकू शकता, पण ठेचल्यानंतर त्याची चव अजूनच छान येते, म्हणून मिरची ठेचून टाकायची आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. थोडीशी कोथिंबीर फोडणीला सुद्धा द्यायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मिक्स केलेलं बेसन आणि ताकाचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे. गॅस जर फास्ट ठेवला तर कढी फाटू शकते. त्यामुळं गॅस स्लो ठेवायचा आहे. सतत ढवळत राहायचं आहे. एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला ही कढी चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर थोडा थोडा मोहर यायला लागलेला आहे. इथे बघू शकता उकळी यायला लागलेली आहे. तर 2 ते 3 मिनिटे चांगलं सतत असं ढवळतच राहायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, मीठ शेवटी टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कढी फाटते, त्यामुळे मीठ शेवटी टाकायचं आहे. चांगलं उकळी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे, शिजू द्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. मस्त अशी कढी चपाती भातासोबत खायला खूप छान लागते. अजिबात फाटलेली नाही आहे, एकसंध झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते बघा, पाणी आणि ताक वेगळं झालेलं नाही, एकसारखी कढी झालेली आहे. तर बऱ्याच वेळा आपण कढी बनवताना फाटते, तर अशा पद्धतीने तुम्ही कढी बनवा, अजिबात फाटणार नाही, एकसारखी होते आणि खायलाही खूप छान लागते. तर इथे एका प्लेटमध्ये मी भात घेतलेला आहे. गरम गरम अशी कढी सर्व करायची आहे आणि तोंडी लावायला पापड. तर बघू शकता एकसारखी कढी तयार झालेली आहे, एकदम छान टेस्टी. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये थोडीसं साखर पण टाकू शकता शिजताना. तर मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.